40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवल। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि अराउंड द ऑफ स्टंप टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला। फील्ड रेस्ट्रिक्शन होतं, क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या, मिड ऑफच्या वरून हा फटका खेळला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। आणि मी सांगितलं होती की जगदीश म्हात्रे इज अ कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे, कारण त्याच्याकडे क्लास आहे। जगदीश म्हात्रेकडे एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे आणि खराब चेंडू जर मिळाला तर मात्र त्या चेंडूला सीमारेच्या बाहेर फेकण्याची सुद्धा क्षमता जगदीश म्हात्रेकडे आहे। आज पिंपलास संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत। शिवाजी राईट आर्म पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा फ्रंबल होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, फक्त एका धावेवर समाधान मानतोय जगदीश आणि जगदीश पोहोचते आपल्या वैयक्तिक 5 धावांवर आणि विवांश पिंपलास संघाची धावसंख्या होते 5। मोरोई दिवे संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। यानंतर आपण या संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। स्ट्रेट टू मिड ऑफ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज सुखरूप पोहोचतोय क्रीज मध्ये, तो म्हणजे प्रभाकर एक धाव पूर्ण करतोय। धावसंख्या होती 6 रन। यावेळेला मात्र बघितलं आपण डॉट बॉल। युवांसी पिंपलास विरुद्ध साईस्फोर्ट खारबाव या दोन संघामध्ये मॅच आपण पाहतोय। शिवाजी मडवी गोलंदाजी करतोय, खरं तर संघाचा कंप्लीट ऑलराऊंडर आहे आणि आता मात्र जगदीश म्हात्रे यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता। यावेळी चांगला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, झेल होईल का? झेल सुटतो, जीवनदान मिळतंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। धावबाची शक्यता आहे, फलंदाज धावबाद। एन्जॉय ग्रुप भिवंडी टॉप लेवलला आहे, 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र खूप चांगला खरं तर झेल सुटला होता। नेव्हर टेक चान्स ऑन मिसफील्ड असं म्हटलं जात आहे, मात्र कमबॅक करतोय आणि चांगलं फेकी खूप चांगली झाली। ज्या दिशेने फेकी करायची होती त्या दिशेने फेकी झाली आणि मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती, कारण जगदीश म्हात्रे खूप चांगला डेंजरस बॅट्समन होता, त्याला बाद करण्यात यश आलेलं आहे। बाद होण्यापूर्वी जगदीश म्हात्रे याने एक चौकार लगावला, 6 धावांची खेळी केली आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय रतिलाल पाटीलकडे सुद्धा खरं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये। तुम्ही खरं तर मोठे फटके योग्य वेळी खेळणं गरजेचं आहे, नाव मोठं असून चालत नाही, योग्य वेळी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे। 7 या धावसंख्येवर पहिला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे। शिवाजी राईट आर्म, याला लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक लॉंग ऑन ला एक चांगला झेल आणि त्याचबरोबर रतिलाल शून्यावर बाद। एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे, 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे। रोशन त्या ठिकाणी होता लॉंग ऑनला, बघितलं आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, एक चांगला झेल त्याने समाप्त केलेला आहे, खूप चांगला झेल घेतलेला, बराच वेळ चेंडू हवेत होता। सुंदर प्रक्षेपण, ओम फोटोज, अनिल केने आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायचं काम करतायत हर्ष डीजे, सुदर्शन ठाकूर अँड कंपनी। चांगली माईक सिस्टीम त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। लक्षात घ्या, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की स्पर्धा एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून याचं आयोजन केलेलं आहे, पण तुम्ही एन्जॉय करा, पण मात्र शिस्तबद्ध शिस्तीमध्ये एन्जॉय करायची आहे। 4 षटकांचे सामने असतील, चेसिंग इज कंपल्सरी असणार आहे आणि पहिली इनिंग शेवटच्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। 15 मिनिटात आपण 3 षटके पूर्ण करायचीच आहेत, जर आपण पूर्ण केली नाहीत तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक, आउटफील्डचा क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये तैनात करावा लागेल। पहिलं षटक समाप्त झालं,
तर 7 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक घेऊन येतोय संदीप पाटील संघाचा कॅप्टन. हा चेंडू मिस टाइम फटका आहे. संदीप सुद्धा चेंडू खाली येतोय आणि मात्र झेल घेण्यात त्याला यश येत नाहीये. एक धाव मात्र पूर्ण करेल त्या ठिकाणी प्रभाकर मडवी. धाव संख्या होते 8. परंतु पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. खरं तर पहिल्या चेंडूवर जगदीश मात्रे यांनी एक चौकार लगावल्यानंतर आपण बघितलं शिवाजी मडवी यांनी कमबॅक केलं आणि उर्वरित जे 5 चेंडू आहेत 5 चेंडूमध्ये यांनी फक्त 3 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण 2 फलंदाजी बाद केले. संदीप आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जवळपास फ्लाय स्लिपमध्ये जे चेंडू जाते. पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 9. 2 बाद 9. चांगली धावसंख्या अजूनही म्हणता येणार नाही कारण खारबाव संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खास करून शिवाजी मडवी तसेच संदीप पाटील डेंजरमॅन. संदीप पुन्हा एकदा चेंडूवर चांगल्या प्रकारे नजर बघायला मिळाली नाही. फक्त क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. पुन्हा लेग बायचा इशारा पंच करतायत. अवंत धावा मिळणं हे गरजेचं आहे. धावा मिळणं हे गरजेचं आहे. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 2 बाद 10. याला मात्र लोअर फुलटा चेंडूचा हलकसं अपील केलं ते पायावर चेंडू आदळतोय. शॉर्ट मिड विकेटला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येते. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. पंचांचा इशारा काय येतोय? अपील केलं जात आहे. पंच दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतायत. पंचांचा डिसिजन अजून आलेला नाहीये. काय करतायत पंच पाहूया आपण. पंचांचा निर्णय काय येतोय. पंच इशारा करतायत. नॉट आउट. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. विनोदने आपला खातं उघडे. 2 धावा विनोद पूर्ण करतोय. संदीप पुन्हा एकदा खेळायचं ऑन साइडला. मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू जवळपास जातो फर्स्ट स्लिप मध्ये आणि तोपर्यंत विनोदला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करायची. धावसंख्या झाली 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पहिली मॅच आज काय बघायला मिळाली. संघर्षपूर्ण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली गेली आणि सरते शेवटी मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने चिनार माता पिंपळणे संघाला पराभूत केलं. संदीप याला फटका खेळला. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? यावेळेला मात्र एक चांगला झेल घेतला. ते वाईड ऑफ लॉंगांमधून क्षेत्ररक्षक आला. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये ऑफिस टोच फटका खेळला होता. वाईट ऑफ लॉंगांमधून प्रशांत त्या ठिकाणी होता. प्रशांत पाटील आणि चांगला झेल समाप्त केला गेला. खूप चांगला झेल प्रशांतने घेतलेला आहे आणि आपल्या संघाला महत्त्वपूर्ण सफलता मिळून त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. संदीपला यश मिळते. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली 13. 3 बाद 13. दुसरं षटक ही समाप्त झालेलं आहे. क्या बात आहे. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केलं. ही डिसिप्लिन तुम्ही ठेवायची आहे. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केलेली आहे. IPL ला आपण पाहतोय 4 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण होत असतं. तर दुसऱ्या षटकामध्ये धावा ज्या आलेल्या आहेत टोटल 6 धावा दिलेल्या आहेत. पण लेग बायच्या 2 धावा आहेत. पण टोटल 6 धावा म्हणजे एकंदरीत 13 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेची सध्या खूप चर्चा आहे. बरेच फोन कॉल्स आम्हाला येत आहेत. तर का येत आहेत का येऊ नये. कारण पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन्जॉय ग्रुपची अपार मेहनत. शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी खास आकर्षण जवळपास मॅन ऑफ द मॅचसाठी 6 पारितोषिक. प्रथम पारितोषिक खास करून बाईक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा बाईक. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक बायसिकल सायकल. याला कट केलेला आहे. कट शॉट
मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपमध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. बॅकफूट लावला होता आणि स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. फटका चांगला होता पण प्रवीण त्या ठिकाणी होता, चपळ क्षेत्ररक्षक प्रवीण काठे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 14. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. बालचंद्र पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र पुलचा फटका, टायमिंग तितकंसं नाही, मात्र झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला नाहीये आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय संजय. संजय मला वाटतं यष्टी रक्षक फलंदाज आहे. संजय नागावकर. 2 धावा मिळतात. 2 धाव्यानं धावसंख्या होते 16. अल्पेश गायकवाड माझ्यासोबत स्कोरिंग करतात, मॅन फ्रॉम पिंपलास. याला मिस टाइम फटका, चेंडू सरळ जाते शॉर्ट सेगमेंट, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सीमा पार, चौकार. रुपेशजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर, फुल्लर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर अगदी जागेवरनं ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू फुल्लर लेन वाईड यॉर्कर होता. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. बालचंद्र पुन्हा खेळायचा प्रयत्न, काय गोलंदाजी, प्रत्येक चेंडूमध्ये बदल. लेंथ बॉल बघायला मिळाला होता. यापूर्वीचा आपण बघितला होता वाईड यॉर्कर. तसाही भालचंद्र अतिशय वेगवान गोलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा भालचंद्र पाहतोय कित्येक वर्षापासून. त्याचा वेग खूप आहे, भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. याला होता फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? अनेक चांगला झेल, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेवर घेतोय जितेंद्र. अरे जिता तिरता आमचा आवाज, टॉप आहे आगरी समाज. ए साऱ्यांना आमच्या वाहिनाज, कुठं पण आमचं नाव गाज. आता मात्र कॅप्टन सागर मात्र येतोय, संघाचा कॅप्टन आहे. खरं तर त्याला कॅप्टन इनिंग पेश करावी लागेल, कारण अजूनही धावा जर आपण बघितल्या तर धाव संख्या जर बघितली आपण अजून इनफ टोटल धाव प्रकरण, कारण 20 धावा आहेत आणि तिसरं षटक समाप्त झालेले. 3 षटकामध्ये फक्त 20 धावा. सागरला एक आक्रमकता दाखवावी लागेल, किमान 15 पेक्षा जास्त धावा पटकाव्या लागतील. जर 35 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. चॅलेंजेबल म्हणता येणार नाही, मात्र समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. 14 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण झालेले आहेत. याला म्हणतात डिसिप्लिन. यानंतर टॉससाठी हे बघा, बिमर रिव्ह्यू तुमच्याकडे 2 आहेत. एक बिमरसाठी, त्याचबरोबर वाईटसाठी. यासाठी तुम्ही एकच, आणि तोही तुम्ही 14 सेकंदात घ्यायचा आहे, लक्षात घ्या. वाईड आणि बिमरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहेत. याला टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग कडे. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि डीप स्क्वेअर लेग सीमा पार जाणारा हा चौकार. आमच्या टॉस बॉक्सच्या समोर येऊन थांबायचं आहे.
मोरोई दिवे, त्याचबरोबर दोस्ती कांबे. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावतोय ते यष्टी रक्षकाच्या हातात. मोरोई दिवे संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत, पण आपण लगेचच युनिफॉर्म घेऊन तयार राहायचं आहे. युनिफॉर्म सहित आपण तयार राहायचं आहे. आणि आता मात्र घनश्याम भोईर, घनश्याम भोईरला खरं फार उशिरा पाचारण केलं. तर घनश्याम भोईरकडे खरं तर मोठे बडके खेळण्याची क्षमता असताना उशिरा पाचारण केलं गेलंय. कित्येक वेळा आपण ते घनश्याम भोईरला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर खेळताना आपण पाहतोय. घनश्याम भोईरकडे क्षमता आहे खरं तर मोठे पटके खेळण्याची. फारच कमी चेंडू खेळण्याची संधी घनश्यामला मिळणार आहे. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी घनश्याम भोईर आणि नॉन स्ट्रायकर येणार आहे सागर म्हात्रे कॅप्टन. यावेळेला खरं तर बाउन्सर होता, थोडीशी नजर बाजूला झाली होती. लेगबायचा इशारा होतोय. खरं तर हुक शॉट खेळायचा होता, परंतु अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्ही हुक शॉटचा फटका खेळू शकत नाही. अगदी शरीराचा वेध घेण्याच्या चेंडूवर तुम्ही हुक शॉट खेळू शकत नाही. रमेश पताले तसेच विश्वास भोईर तसेच संजू कोळी यांनी जर घनश्यामसाठी लागोपाठ 3 चौकार किंवा लागोपाठ 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. पण त्यांना संधी मिळेल अशी वाटत नाही, कारण हा चेंडू जो आहे चौथा चेंडू खेळणार आहे सागर म्हात्रे. स्टेट ड्राईव्ह खेळलेला आहे, सरळ बॅटने चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्र येतोय, प्रशांत जितू येतोय आणि दुसरा झेल घेतोय जितेंद्र. झलक आमची बघायला मैदानी भरला, आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला. विनेश मस्के येतोय. विनेश मस्के कंप्लीट ऑलराऊंडर आहे, त्यांचा सलामीचा गोलंदाज आहे. आता मात्र बॅटिंगसाठी येतोय आणि विनेश मस्केला सुद्धा खूप उशिरा पाचारण केलंय. कित्येक वर्षापासून पिंपळास गावची धुरा सांभाळताना विनेश मस्केला आपण पाहतोय. रेग्युलर क्रिकेट असताना सुद्धा विनेश मस्के सलामीला गोलंदाजी करायचा आणि यावेळेला थोडासा उशिरा विनेशला पाचारण केलं जात आहे. आज किशोर पाटील प्रेक्षकाच्या भूमिकेत असणार आहे पिंपळासचा सपोर्टर म्हणून. उद्या मात्र ॲक्शनमध्ये पाहू किशोरला. पण कुमार पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि दुसऱ्या प्रयत्नात विनेश याची खेळी आपण पाहतोय 0वर संपुष्टात. आमचा आयोजक हाय खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. फटका खेळलेला आहे, मोठा फटका खेळायचा होता. फुटवर तितकं चांगलं बघायला मिळालं. बॅटला एक आणि मात्र पाहतो एक चांगला झेल या ठिकाणी शिवाजी याने समाप्त केलेला आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय शिवाजी म्हात्रे. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण धावसंख्या झालेली आहे 25. काय गोलंदाजी केली आहे कुमारने. आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेले आहेत. कुमार पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि चौथा विकेट कुमार समाप्त करतोय. आणि विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक. गिव्ह बिग हँड. पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. पाहूया शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि
स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय कुमार आणि पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय कुमार. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. त्यानंतर टॉस होईल. मोरोई दिवे आणि दोस्ती स्पोर्ट कांबे दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. योग पायकर आपलंही हार्दिक स्वागत आहे. यांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. काळीरामजी केणी आपण तयार राहायचं आहे या स्पर्धेसाठी. आज मास्टर 40+ चे संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांनी सुद्धा आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. दोन्ही कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. मोरोई दिवे आणि दोस्ती कांबे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करणार आहे मास्टर 40+ चे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्व धनंजय अण्णा गवळी आपण टॉस बॉक्स मध्ये द्यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन सुरुवातीला आम्ही सांगितलेल्या लक्षात घ्या एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा पण मात्र डिसिप्लिन. त्यामुळे शेवटच्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस बॉक्सवर आपण बघितला तर एका बाजूला एका पाहू शकता आपण फोटो तुम्हाला दिसेल मास्टर 40+ चे संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांचा फोटो आणि दुसरी बाजू जी आहे त्या बाजूला आपण मनेशजी म्हात्रे यांचा फोटो तुम्हाला दिसेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती. चेक. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये मास्टर 40+ चे प्रेसिडेंट अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी साहेब त्यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन एका बाजूला दोस्ती स्पोर्ट कांबे आणि मरोई दिवे अशा दोन संघादरम्यान यापुढचा सामना पाहायला मिळेल. टॉसची माहिती देतोय. कॉइन तयार करण्यात आलेला आहे. एन्जॉय ग्रुपची ट्रॉफी आहे आणि एका बाजूला एन्जॉय ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली. वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली किंवा एन्जॉय ट्रॉफी दोन्हीपैकी कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर. वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली असा कॉल होता परंतु एन्जॉय ट्रॉफी आहे आणि एन्जॉय ग्रुप आलेला आहे. पाहुण्यांना विनंती पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. आकाश पाटील हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. श्याम चौधरी हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. मोरोई दिवे संघाने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन कारण विजयानं तुमच्याकडे आता सुरुवात झालेली आहे. एकंदरीत मानकुलीच्या क्रीडांगणावर आपण अनेक स्पर्धा खेळतो. एन्जॉय ग्रुप एक नवीन संकल्पना नव्या कॉन्सेप्टसह या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे. मोरोई दिवे कशा प्रकारे पाहते ही स्पर्धा? एन्जॉय ग्रुपने चांगली स्पर्धा ठेवलेली आहे आणि पुरेपूर प्रयत्न करून आम्ही स्पर्धा मारण्यात. जिल्हास्तरीय स्पर्धा आहे. ठाणे जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ इथे येणार आहेत आणि विशेष म्हणजे मालिकावीरासाठी बाईक आहे. प्रथम क्रमांकासाठी बाईक आहे. पारितोषिक अशा पारितोषिक असणाऱ्या 40+ माध्यमातून तुम्ही आजवर किती स्पर्धा खेळलात? खेळलो नाही मी. क्या बात आहे. म्हणजे पहिला एक्सपिरियन्स. कांबेच्या विरुद्ध टॉस जिंकला काय निर्णय? फील्ड पास. शुभेच्छा असतील. अमोल पायकर सातत्याने तुम्ही अनेक स्पर्धा खेळत असता परंतु ही स्पर्धा प्रत्येक डॉट बॉल मागे एक रोपटं लावलं जाणार आहे. म्हणजे निसर्गाप्रती हे प्रेम सुद्धा दाखवलेलं आहे. याविषयी तुमचं मत काय असेल? एन्जॉय ग्रुपच्या संकल्पनेतून ही जी संकल्पना आहे प्रत्येक डॉट बॉटला एक झाड. आता आपण पाहतोय की दिवसेंदिवस जो तापमान आहे 40+ होत चाललं आहे त्यामुळे प्रत्येक बॉलला जो झाड लावण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आमचा प्रयत्न 100% राहणार का आम्ही जास्तीत जास्त बॉल डॉट काढू जेणेकरून जास्तीत जास्त झाडं लावली जातील. क्या बात आहे. बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून काय करणार होता? बॅटिंग करणार होता की बॉलिंग करणार होता? बॉलिंग करणार होतो. आता मनाच्या विरुद्ध जायचं आहे. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्हाला गेम प्लॅन 2 सेट ठेवावे लागतात. ए आणि बी. बॅटिंग करायची आहे का माइंड सेट पर्टिक्युलर एखादा आकडा सांगाल की ज्या धावा तुम्हाला तुमच्या गोलंदाजांसाठी फायदेशीर असतील? 40+.
शुभेच्छा असतील तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो मरोआई दिवेनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कांबेच्या विरुद्ध. लगेचच वळणार आहोत दुसऱ्या डावामध्ये आणि ज्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जातील आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सर आणि डॉक्टर गवळी सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मास्टर 40+ जे विद्यमान संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांचा मी विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय. कारण प्रथम क्रमांकासाठी जी बाईक आहे ती त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि कित्येक अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं BPL सुद्धा बघितली होती मागच्या, त्यामध्ये सुद्धा त्यांनी आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केले. कित्येक स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून नेहमीच पारितोषिक स्पॉन्सर केले जातात, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होते, सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक कालीरामजी केनी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर, समीर ठाकरे. मित्रांनो सर्वांना जय श्रीराम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी कालीराम केनी या स्पर्धेच्या समालोचनाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम एन्जॉय ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्यांचा देखील आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. तर मॅच क्रमांक 2 आजच्या पहिल्या रजनीमधून आपण पाहतोय युवांसी स्पोर्ट पिंपलास विपक्ष साईस कारबाव. नक्की सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. विजयाचं लक्ष फक्त 26 धावांचं आहे आणि सलमीर जोडी आपण पाहतोय शिवाजी मडवी आणि संदीप पाटील, दोन्ही चांगले दिग्गज खेळाडू आहेत. आणि मान्यवर कक्षामध्ये आपण पाहिलं तर मास्टर 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष धनंजय गवली यांनी या स्पर्धेसाठी एक बाईक स्पॉन्सर केलेली आहे. नक्की चांगले प्रयत्न होते. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक एक सिंगल धाव इथे देखील कंप्लीट केलेली आहे. भूतो ना भविष्यती ही स्पर्धा आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर स्पर्धेचे लाडके आयोजक आकाश पाटील केवणी दिवे, कालीराम म्हात्रे गुंदवली, दिनेश गायकवाड पिंपलास, उमेश जोशी पिंपलास, दिनेश जोशी पिंपळघर, त्यानंतर पंकजी भोईर टेंबिवली, सदामाली भाटाले, प्रदीप म्हात्रे हवेदिवे, श्यामशेठ चौधरी ताडाली, सुधीर ठाकूर ठाकरचा पाडा, कैलास पाटील अलिमगड केपी आणि महेश पाटील खारबाव हे सर्व एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय सदस्य यांच्या माध्यमातून भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त चौथायरवा किडानगरी मानकुली उपस्थित सर्व लाडके प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत करूया. नक्कीच आमच्या किडानगरीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, सचिव सचिन माली, त्यानंतर धनंजय गवली यांनी या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पित केले. तर पहिल्या ओव्हरला विघ्नेश मस्केने सुरुवात केलेली आहे. युवांसी पिंपलास या संघाकडून 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केलेत. 5 बॅलेन्स कमी आहे, खर्च कमी करावा लागेल कारण की आपण नक्कीच मनोज म्हात्रे, नामी कापी, कालिका माता खारबाव सिनियर 40+ चांगले खेळाडू आहेत. आणि नक्कीच शिवाजी मडवी हे देखील 40+ क्रिकेटमधलं खूप मोठं नाव, चांगले पंच देखील आहेत. आणि गोलंदाजीसाठी देखील विनेश म्हस्के हा देखील पिंपलास संघाचा एक चांगला स्टार खेळाडू. पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हर आणि 5 चेंडूमध्ये 5 26 धावांचं माफक लक्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये, याचं आपण कित्येक उदाहरण पाहिलेले आहेत. मनोज म्हात्रे इनसाइड आउट खेळलेत, चांगला संपर्क आहे, चेंडू चालला अगदी डीप कव्हर सीमारेषेकडे, चांगली फिल्डिंग होते. शिवा म्हात्रे देखील आहेत तुफान पिंपलास संघाचे खेळाडू. 1 ओव्हरमध्ये 7. नक्कीच आपण
एक ओव्हरमध्ये 7 धावा, 26 रोखायचे आहेत. अतिशय चांगली स्पर्धा. नुकतीच आपण पाहिले तर सिनियर 40+ ची BPL स्पर्धा 20 तारखेला संपन्न झाली आणि आज 24 ते 27 या दरम्यान आपण पाहतोय एन्जॉय ग्रुपची एन्जॉय ट्रॉफी 40+ फॉर्मॅटमध्ये प्रथम विजेत्या संघास आणि मालिकावीर अशा 2 बाईक या स्पर्धेतून दिले जाणार आहेत. नक्कीच 3 सायकल देखील आहेत. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची सर्वजण वाट पाहत होते आणि ती स्पर्धा सर्वांच्या डोळ्यासमोर या एन्जॉय ग्रुपने उभी केलेली आहे. नक्कीच आमचे अविनाश माली ग्रामपंचायत मानकुलीचे माजी सरपंच यांनी देखील एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. आमच्या ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत मानकुलीच्या वतीनं नक्कीच विश्वास भोईरनं इथे विश्वास दाखवलाय. इवानशी पिंपळा संघानं जर या 26 धावा इथे डिपेंड केल्या तर नक्कीच त्यांच्याकडून त्यांना खुश खबर आहे. बघूया, आव्हान कठीण आहे. बघूया, गोलंदाज सागर म्हात्रे शॉर्ट रनअपनं शिवाजी म्हात्रेसाठी अगदी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आला वाईट. नक्की हे चेंडू रोखावे लागतील इवानशी पिंपलास टीमच्या गोलंदाजांना. धावा बनले 8 की सचिन माली, रुपेश म्हात्रे, गुरुदत्त चौटाईरवाड क्रीडानगरीचे 2 मेहनती व्यक्तिमत्व. हा चेंडू देखील लेग स्टिकला सोडून जातोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर, त्यानंतर हा चेंडू लेग स्टंपवर आपण पाहिलाय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावा बनलेत 9. होम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. हा कमी गतीने चेंडू फेकलाय. इथे बघूया, या चेंडूवर एक सिंगल धाव शिवाजी मडवीनं कंप्लीट केलेली आहे आणि धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये 1/10. 7 चेंडूमध्ये या 10 धावा आलेत. 26 धावांचं लक्ष. यानंतर मरवाई दिवे आणि दोस्ती स्पोर्ट कांबे या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवली सर आणि समीर ठाकरे आजच्या पहिल्या रजनीमधून हे 2 दिग्गज समालोचक आपल्याला ऐकायला मिळत आहेत. हा फटका अगदी आपण पाहतोय. बघूया, क्षेत्ररक्षक आहेत. जशी फिल्डिंग सजवली होती तसा चेंडू आपण पाहिला आणि इथे मनोज म्हात्रे हा फलंदाज झेलबाद झालाय. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. सीझन संपता काय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एन्जॉय ग्रुपच्या सर्व सदस्यांचं कौतुक करावं लागेल. एक गावगट आणि जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 आजचा पहिला दिवस रात्र आपण पाहतोय आणि जी संकल्पना होती ती संकल्पना अप्रतिम. प्रत्येक डॉट बॉलला एक झाड लावण्याचं संकल्पन. ही संकल्पना नक्कीच या एन्जॉय ग्रुपची संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सध्या सुरू आहे. सागर म्हात्रेंना पहिले 2 चेंडू जरूर वाईट टाकले, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. एक सिंगल आणि एक मनोज म्हात्रे यांची विकेट. 8 चेंडूमध्ये 10 धावा. 24 मध्ये 26चं आव्हान आहे जयेश म्हात्रे. जयेशाला हा चेंडू देखील बघूया, आकाशामध्ये फटका केलेत. खूप दूरचा प्रवास कापला होता. जवळजवळ वाईडिशल लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक मिड ऑन क्षेत्रामध्ये झेल घेण्यासाठी धावले होते. जयेशने 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 12.
9 चेंडूमध्ये 12 धावा झालेत. ही स्पर्धा कोण जिंकणार, स्पर्धेचा मालिकावीर कोण राहील, ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे. ते पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि ते जयेश म्हात्रे देखील झेलबाद झालेत की सागर म्हात्रेने यावरमध्ये इम्प्रेस केलेले आहे. मेहनत लागते, काय वेल द्यावा लागतो हे आपल्याला सर्वांना आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. आपली एक टीम जेव्हा आयोजन करते तेव्हा आपल्यामध्ये जमत नाही, मात्र 12 गावचे 12 खेळाडू मास्टर 40+ आणि काय स्पर्धा आयोजित केली आहे. इथे या चेंडूवर हा चौकार आलाय. नक्कीच 40+ 40+ म्हटलं आकाश भाऊ की प्रत्येक टीम मध्ये गावचा सरपंच, गावचे पोलीस पाटील, गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, उद्योगपती सर्वच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये सध्या 3 40+ आहेत आणि एक मास्टर 40+ या 12 सदस्यांनी जी स्पर्धा केली आहे त्या स्पर्धेला सलाम आहे. नक्कीच अगदी नक्कीच धनानांना भिवंडी तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, सनम कुमार अँड कंपनीचे मालक आहेत आणि रिचार्ज स्पोर्ट या संघाचे करता धरता आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी एक बाईक स्पॉन्सर केली आहे आणि एनजीओ ग्रुपच्या वतीनं त्यांचे विशेष मनापासून आभार.